अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूखंडाचा मोठा घोळ असून भूमाफियाच्या घशात हा भूखंड घालण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्सुक असल्याचं बोललं जात आहे। संचालक मंडळांनी यामध्ये आपले हात ओले करून घेतले अशी ही चर्चा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहे। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोठ्या प्रमाणात मजा करण्यात गुंग आहेत अशी चर्चा आहे। घटना अशी आहे की अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समितीकरता राखीव भूखंड आहे। त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीने काही 1,02,00,000 रुपयांचा व्यवहार झालेला आहे। परंतु या संचालक मंडळांनी उर्वरित 60 लाख रुपये जर भरले तर ती कृषी उत्पन्न बाजार समितीची होईल। परंतु संचालक मंडळ त्यावर म्हणते की आमच्याकडे आता त्यावर विकत घेण्यासाठी रक्कम नाही। परंतु नागरी बँका आणि शेतकरी सुद्धा करोडो रुपये ठेवण्यासाठी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तयार आहेत। परंतु संचालक मंडळांचं एकच मत आहे की आमच्याकडे पैसे नाहीत, असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। त्यांच्याशी जेव्हा पत्रकार मंडळीने प्रश्नोत्तर केले, चर्चा केली, तेव्हा संचालक मंडळाच्या सदस्य संचालकांना घाम फुटला। त्यांना उत्तर देता येत नव्हतं, त्यामुळे त्यांची गोची झाली आहे। परंतु हे संचालक मंडळ तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीची जी जागा आहे ती विकत घेण्यासाठी टाळाटाळ करत असून त्यामध्ये या संचालक मंडळांनी हात ओले करून घेतले अशी अंजनगाव शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे। कोणतीही घटना समोर येत नसून त्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन उभारण्याची शक्यता दाट आहे। जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूखंडाविषयी माहिती जाणून संचालक मंडळांवर ती जागा विकत घेण्यास किंवा मुदतवाढ देण्यास भाग पाडावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। तसे न झाल्यास चक्काजाम आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।